नमस्कार बालमित्रांनो, MK10 मध्ये आपले स्वागत. सर्वात प्रथम आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये छोटे आकाशकंदील कसे बनवायचे ते पाहिलेच आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये मोठा आकाशकंदील आणि तोही कशाचा बनवलेला आहे, चला तर मग पाहूया. या वर्षीचा जो आकाशकंदील मी बनवलेला आहे तो टाकाऊतून टिकाऊ बनवलेला आहे. तरीही तो खूप सुंदर आणि आकर्षक असा तयार झालेला आहे. शिवाय तो कशाचा बनवलेला आहे, कसा बनवलेला आहे ते आज आपण पाहणार आहोत. हा आकाशकंदील बनवण्यासाठी मला फक्त 30 ते 40 रुपये खर्च आलेला आहे. हा आकाशकंदील बनवण्यासाठी जे मुख्य साहित्य वापरलेलं आहे ते म्हणजे या घागऱ्याला जे आतनं नेट लावलेलं असतं, घागरा फुगीर होण्यासाठी जी जाळी लावलेली असते की ज्याला आपण कॅन म्हणतो, ते कॅन मला नको होतं म्हणून मी ते काढून ठेवलं होतं. याचा कधीतरी काहीतरी आपल्याला उपयोग करता येईल म्हणून तसंच ठेवलं होतं आणि त्यापासून असा हा सुंदर आकाशकंदील मी बनवलेला आहे. चला तर मग पाहूया याची कृती. जेव्हा आपण एखादा ड्रेस घडी घालून ठेवतो किंवा घागरा घडी घालून ठेवतो तेव्हा त्याच्या नेटला सुद्धा घड्या पडलेल्या असतात. त्या घड्या नाहीशा होण्यासाठी आणि हे कॅनचं जे नेट आहे ते स्ट्रेट होण्यासाठी मी ही इस्त्री थोडीशी हलकीशी अशी गरम केली आणि त्यावरून फिरवून घेतली. या नेटचे चौरसाकार तुकडे बनवण्यासाठी इथे मी A4 साईजचा एक कागद घेतलेला आहे. चौरसाकार घडी घातलेली आहे. त्याचा प्रथम या पद्धतीने चौरस बनवून घेतला. कात्रीने हा चौरस कट करून घेतला आणि हा चौरसाकृती कागद या नेटवर ठेवून स्केच पेनच्या साहाय्याने आउटलाईन काढून असे चौरस तयार करून घेतले. आखून घेतलेले चौरस कात्रीने कट करून घेतले. या पद्धतीने इथे मी 10 ते 12 चौरस आखून कट करून घेणार आहे. आपण किती मोठा आकाशकंदील बनवणार आहोत त्यावर आपण किती चौरस कट करायचे हे ठरवायचे आहे. प्रथम 10 कट केलात आणि नंतर लागतील तसे कट केलात तरी चालेल. कट केलेल्या चौरसांपासून या पद्धतीने आपण गोलाकार रोल बनवून घ्यायचे आहेत. त्यासाठी स्टेपलरच्या पिनांचा वापर करायचा आहे. मी या पद्धतीने प्रत्येक रोलला 4 पिना मारून घेतलेल्या आहेत. दोन्ही बाजूंना 2 आणि दोन्ही बाजूंनी मध्यावर 2. तुम्ही पाहू शकता किती सुरेख असा गोलाकार हा दंडगोल तयार झालेला आहे. असे दंडगोलाकार हे रोल बनवून झाल्यानंतर आपल्याकडे जर अशी चिकटपट्टी असेल किंवा असा बेगडी कागद असेल तर तो आपण त्याच्या काठांना, त्याच्या कडांना आकर्षकता वाढावी यासाठी लावून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रथम आपण एका बाजूला फेविकॉल लावायचा आहे आणि त्यानंतर बेगडी कागदाच्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. मी इथे बेगडी कागद वापरलेला आहे कारण तो मी मागे एका कामासाठी आणला होता. ते काम झाल्यानंतर थोडासा कागद माझ्याकडे शिल्लक राहिला होता, त्याचा वापर मी इथे केलेला आहे. या पद्धतीने आपले सर्व रोल बनवून सोनेरी बेगडी कागद लावून झालेला आहे. आपण सोनेरी चिकटपट्टीचा वापर केला तरी चालेल. इथे मी लोकरीचा रुमाल विणण्यासाठी थोडी लोकर आणलेली होती, ती सुद्धा अशीच शिल्लक होती. त्यातील थोडी लोकर घेऊन मी लाल आणि पिवळे गोंडे तयार करून घेतले. या पद्धतीने आपण हे गोंडे तयार करायचे आहेत. आपल्याला जितके लहान किंवा मोठे पाहिजे आहेत त्या पद्धतीने एक पुट्टा घेऊन त्या पुट्ट्याभोवती असे वेटोळे घालायचे आहेत आणि या पद्धतीने आणखी एखादा तुकडा घेऊन अशा 2 गाठी मारायच्या आहेत आणि गोंडा बनवायचा आहे. आपण ही जी आत्ता गाठ मारलेली आहे त्या गाठीसाठी जो लोकरीचा छोटा तुकडा वापरलेला आहे तो थोडा लांबच घ्यायचा आहे कारण आपण लटकनप्रमाणे आकाशकंदीलला हे गोंडे लटकवणार आहोत. गोंडा वरच्या बाजूने या पद्धतीने असा बांधून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या गोंड्याचा आकार सुंदर दिसेल. या प्रकारे मी इथे लाल आणि पिवळ्या रंगाचे असे 12 गोंडे बनवून घेतलेले आहेत.
इथे जे गोंडे लटकवण्यासाठी आपण थोडीशी लोकर सोडलेली आहे, त्यामध्ये आपण शोभेचे मणी किंवा मोती कलरचे मणी ओवू शकता. माझ्याकडे छोटे आकाशकंदील बनवून झाल्यानंतर असे कागदाचे लांब लांब तुकडे शिल्लक राहिलेले आहेत. त्यापासून मी सुरळ्या बनवून घेणार आहे आणि त्या तिथे ओवून घेणार आहे. म्हणजे शिल्लक राहिलेल्या आणि नको असलेल्या साहित्याचा वापर मी इथे केलेला आहे. सुरुवातीलाच मी 30 ते 40 रुपये खर्च येतो असे सांगितले. तो खर्च म्हणजे स्टेपलरच्या पिना, फेविकॉल, घरी जरी लोकर शिल्लक असली तरी मी त्याचे पैसे धरलेले आहेत. बाजारातून आपण आकाशकंदील आणायचे ठरवले तर आपल्याला भरपूर किमती सांगतात. मग पर्यावरणात हे कॅन कुठेतरी कचरा म्हणून फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर मी केलेला आहे. सुरळ्या या पद्धतीने बनवून फेविकॉलने चिकटवून घ्यायच्या आहेत. फेविकॉल सुकल्यानंतर आपल्याला किती लांबीच्या सुरळ्या ओवायच्या आहेत त्याप्रमाणे इथे कट करून घ्यायचे आहेत. जर आपल्याला अखंड लांब सुरळी हवी असेल तर तशी तुम्ही ओवू शकता. मी इथे एका सुरळीचे 2 तुकडे केलेले आहेत आणि लाल गोंड्यामध्ये पिवळी आणि पिवळ्या गोंड्यामध्ये लाल सुरळी ओवून घेतलेली आहे. आता आकाशकंदील वर छताच्या हुक्काला लटकवण्यासाठी आपण लोकरीचा वापर करून असा धागा बांधून घ्यायचा आहे. जितक्या लांबीचा आपल्याला धागा सोडायचा आहे या पद्धतीने मी लोकर घेतलेली आहे. दोन्ही टोकांना गाठ मारून घ्यायची आहे. आकाशकंदील बनवण्यासाठी आपण लोकरीचे गोंडे बनवले, कॅनपासून रोल बनवले, त्याला सोनेरी चिकटपट्टी लावून घेतली. वर छताला अडकवण्यासाठी हुकासाठी दोरी बनवून घेतली. आता आपण कॅनचे जे रोल बनवलेले आहेत ते एकत्र जोडून आकाशकंदील बनवण्यासाठी कार्डशीटपासून एक मोठा रोल बनवून घेऊया. हा रोल बनवत असताना आपण कॅनचे जे बेगडी कागद लावून रोल बनवलेले आहेत त्याच उंचीचा हा रोल बनवायचा आहे. अगदी तशीच उंची व्हावी यासाठी इथे आपण A4 साईजचा जो कागद घेऊन चौरस कट केला होता तोच चौरस मी कार्डशीटवर ठेवून त्याप्रमाणे कार्डशीट कट करून घेत आहे. आपल्याला आकाशकंदील किती मोठा बनवायचा आहे त्याप्रमाणे याची गोलाई ठेवायची आहे. असा रोल बनवून घेतल्यानंतर दोन्ही बाजूनी या पद्धतीने स्टेपलरच्या पिना मारायच्या आहेत. हा रोल व्यवस्थित पॅक व्हावा यासाठी मध्यावर फेविकॉल लावून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी असा रोल बनवून घेतलेला आहे. आता ह्या रोलची दोन्ही बाजूची जी गोलाई आहे ती व्यवस्थित ताठ राहावी यासाठी इथे मी एका पुट्ट्याचा वापर केलेला आहे. आपण जेव्हा नवीन शर्ट खरेदी करतो तेव्हा त्याच्यामध्ये असणारा हा पुट्टा आहे. याच्या अशा 2 पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि या पट्ट्यांना सुद्धा अंगठ्याने प्रेस करत करत असे ओढत गोलाकार द्यायचा आहे. या गोलाकार बनवलेल्या पट्ट्या रोलला आतल्या बाजूने स्टेपलरने पिना मारत अशा बसवून घ्यायच्या आहेत. आता दुसऱ्या बाजूनेही अशी पट्टी आपण लावून घेऊया. दोन्ही बाजूंनी पट्टी लावून घेतल्यानंतर इथे आपला रोल तयार झालेला आहे. त्याला कॅनचे रोल स्टेपलरच्या साहाय्याने या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. सर्व रोल जोडून झाल्यानंतर या पद्धतीने गोंडे लावून घ्यायचे आहेत. गोंडे लावून घेताना या पद्धतीने लोकरीच्या दुसऱ्या टोकाला गाठ मारलेली आहे ती गाठ या पिनेमध्ये अडकली पाहिजे. अशा पद्धतीने इथे सर्व गोंडे लावून आपला आकाशकंदील बनवून तयार झालेला आहे. आता छताच्या हुकाला अडकवण्यासाठी जो धागा आपण बनवून ठेवलेला आहे तो सुद्धा गाठ मारून या पद्धतीने लावून घ्यायचा आहे. समोरासमोर असे 2 ठिकाणी हा धागा बांधून घ्यायचा आहे जेणेकरून आकाशकंदील अडकवल्यानंतर बॅलन्स दिसेल. अशा प्रकारे नको असलेल्या टाकाऊ वस्तूपासून बनवलेला हा आकाशकंदील तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि ही आयडिया आवडली का तेही कळवा. धन्यवाद.